एका गावाला कीर्तनाला गेले, कीर्तन चालू होतं. कीर्तन माझं नव्हतं, दुसरं कीर्तन, मी ऐकायला बसले होते. आता कीर्तन करणं असं समजायचं नाही की सगळी चिडी असतात, बरोबर. म्हणजे मी असं समजत नाही बरं का, असं समजायचंच नाही की सगळी 2-4 तरी शाणी असतात. मग मी पुढे बसले होते आणि कीर्तनकार फार सुंदर कीर्तन करत होते. पण कसं आहे ना, जर टाळकरी पकडण्याचा तिथं घोळ झाला होता. ती बी त्यांचा नव्हता, कार्यकर्त्याकडून झाला होता. इथल्या कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही बरं का, जस्ट विनोद आहे. कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही, कारण अजून मला माझं पाकिट भेटलं नाही बरं का. जवळ भेटत नाही तवर तरी कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही. मग महाराज पाकिटात घोळ झालता. काय घोळ झाला होता, ती ना पेटी मास्तरचे 500 ना टाळकऱ्याकडे गायनाच्याकडे गेले होते. मग आता कीर्तन चालू होतं आणि त्याचा मस्त नाही निघाला पेटी मास्तरला. त्यानं गायनाच्याला सांगून चालू केलं, माझे पैसे कमा देतो सांग पखवाजा, माझे पैसे कमा देतो सांग पखवाजा. पखवाजा लय हुशार होता आजच्या वणीच महाराज बरं का. पखवाजा म्हणला दिन तर नाही दिन, 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 दिन तर नाही दिन. आता टाळकरी म्हणले आपण कशाला शांत बसायचंय, त्यांनी ठेकादारला देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. आता याला म्हणायचं का महाराज बरं का. कीर्तनकार राहिला बाजूलाच राहिला महाराज, कीर्तनकार बाजूलाच राहिला. यांचं चालू होतं. आता कारण असं आहे महाराज, माणसाला याची गरज